घरच्यांनी मला जातीवाचक शिवीगाळ केली, मारहाण केली, पोटामध्ये लाथाबुक्क्या घातल्यात, तोंडाला त्याच्या भावाने चावले तर त्याचे 32च्या 32 दात उमटलेत माझ्या तोंडावरती. महिलांवर दिवसेंदिवस अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललेलं आहे की काय, असंच इथं प्रश्न पडतो आपल्याला. कारण दिवसेंदिवस महिलांवर होणारे अन्याय, पोलीस स्टेशनमध्ये दररोज येणाऱ्या तक्रारी यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मी आता चाकूर शहरातील या पोलीस स्टेशनच्या आणि DYSP कार्यालयाच्या समोर आहे. या ठिकाणी एक अर्ज आज दाखल केला आहे. ज्यांनी अर्ज दाखल केला आहे त्यांचं नाव आहे नेटके स्वप्निला बालाजी, वय वर्ष 25, आणि त्यांनी आज या ठिकाणी एक अर्ज दाखल केलेला आहे. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू की नेमका विषय काय आहे. कारण त्यांनी या अर्जामध्ये जसं नमूद केलं आहे की त्यांना एका त्यांच्या संबंधित ओळखीच्या व्यक्तीकडून मारहाण करण्यात आली आणि मोठी मारहाण करण्यात आली, परंतु 27 तारखेच्या या घटनेमध्ये आत्तापर्यंत FIR दाखल झालेला नाही. मॅडम, काय नाव आहे तुमचं? सर, माझं नाव नेटके स्वप्निला बालाजी आहे. काय नेमकी घटना घडली होती तुमच्यासोबत? सर, नेमकी घटना ही घडली होती की सचिन एमे आणि सुदर्शन एमे यांनी मला त्यांच्या घरी बोलवलं होतं की घरच्यांना कन्व्हिन्स करू, आणि सुदर्शन एमे म्हणला होता की तुझ्यासोबत मी लग्न करतो. याच्यासाठी मला त्यांच्या घरी बोलवलं होतं. तर तिथं नेऊन पूर्ण एमे फॅमिलीनं म्हणजे मला पूर्ण मारहाण केली, जातीवाचक शिवीगाळ करून. जातीवाचक शिवीगाळ केली. त्यांचा तुमचा कसा कॉन्टॅक्ट किंवा काय संबंध आहे नेमका? म्हणजे ती सुदर्शन एमे म्हणायचं की सारखं तुझ्यासोबत मला लग्न करायचंय, लग्न करायचंय, लग्न करायचंय म्हणायचं. पण मी ज्यावेळेस त्याला खरंच लग्न करायचे म्हणून मी त्याचं ऐकून त्याच्या घरी गेले तर त्याच्या घरच्यांनी मला जातीवाचक शिवीगाळ केली, मारहाण केली, पोटामध्ये लाथाबुक्क्या घातल्यात, तोंडाला त्याच्या भावाने चावले तर त्याचे 32च्या 32 दात उमटलेत माझ्या तोंडावरती. तुम्ही काय करता काम? मी सर स्टाफ नर्स आहे. बरं, मग त्याच्यानंतर तुम्ही मेडिकल वगैरे केलंय का? हां, मेडिकल वगैरे केलं, पण मेडिकल वगैरे चाकूर पोलीस स्टेशनला गेलं तर तिथं म्हणले की अगोदर मेडिकल करून घेऊन ये म्हणले. आणि ज्यावेळेस मी 29 तारखेला मेडिकल करून घेऊन आले तर ते MLC केलेलं मेडिकल आणलेलं चाकूर पोलीस स्टेशनमध्ये ते काहीच न बघता त्यांनी फक्त आणि फक्त NC दाखल केली आणि त्याच्या पुढं काहीच कारवाई मला जाणवली नाही. त्याच्यापुढे काही कारवाई वगैरे केलेली नाही केलेली. मग 27 तारखेपासून आता बराचसा टाइम ह्याच्यामध्ये गेलाय, आतापर्यंत FIR वगैरे नाही झालं? काहीच नाही, कुठंच नाही, FIR वगैरे काहीच नाही दाखल झाले. मी आता DYSP ऑफिसला येऊन काय इथं केलं? सर, मी कुठंच चाकूर पोलीस स्टेशनला आलं तर तिथून मला विवेकानंद चौक पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनवाले म्हणाले की चाकूर पोलीस स्टेशनला जा. असंच मला 27 तारखेपासून इथून तिथून इथं फिरवत आहेत ते लोक. FIR वगैरे काहीच नाही दाखल केली. त्याच्यामुळे मी चाकूर DYSP सरांना भेटले. त्यांनी FIR म्हणजे दखल घेतली, अर्ज वगैरे व्यवस्थित वाचला, याच्या पुढची व्यवस्थित कारवाई केली असं त्यांनी सहकार्य करतो असं बोलले ते. असं त्यांनी या ठिकाणी बोलले. बरं, मग काय आता प्रशासनाकडे मागणी आहे तुमची? प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे की सर, हा खेळ चाललाय, रिलेशनशिपमध्ये राहणं वगैरे, ही म्हणजे इंटरकास्ट मॅरेज करतो म्हणतात मुलींना, असं त्यांच्या विश्वासात घेतात. आणि ज्यावेळेस खरंच मुली लग्नाची मागणी घालतात वगैरे, घरच्यांना कन्व्हिन्स करा हे बोलतात, तेव्हा मुलगा हात झटकारून पाठीमागं घेतो की माझी फॅमिली, माझं कास्ट, माझं पैसा, माझी प्रॉपर्टी, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मुलगी त्यांची मागणी घालते त्यावेळेस बोलतात. आणि ज्यावेळेस मुलींना विश्वासात घेतात, त्याच्या फॅमिलीला विश्वासात घेतात, लग्न करतो म्हणतात, त्यांच्यासोबत टाइमपास करतात, त्यावेळेस मुलांना ही का कळत नाही, आपली फॅमिली का दिसत नाही त्यांना. कधीपासून तुम्ही त्यांना ओळखता? किती वर्ष झालं? तर मी 8 वर्ष झालं सुदर्शन एमे यांना ओळखते. त्यांच्या संपर्कामध्ये आहेत? हां. बरं, याच्या आधी असं कधी घटना घडल्या होत्या का मारहाणीच्या वगैरे? सुदर्शन एमे सतत मला मारहाण करायचा. मी ज्या पण हॉस्पिटलला जाईल तिथं तो मारहाण करायचा, माझा मोबाईल चेक करायचा, रस्ता बघत नव्हता, डॉक्टर बघत, कोणाच्या पण समोर तो मला मारहाण करायचा. आता शेवटचा प्रश्न असा आहे की काय नेमक्या मागण्या आता प्रशासनाकडे घेऊन तुम्ही आलात? प्रशासनाकडे हे घेऊन आले की मी जे काही कारवाई, जे काही मला जातीवाचक शिवीगाळ झालेला आहे, जे काही माझं 7 वर्ष बर्बाद झालेलं आहे, ते प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन मला न्याय मिळवून द्यावा. ओके, म्हणजे प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन इथं न्याय मिळवून द्यावा असं त्यांचं मागणं आहे. तर ह्याच्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे मातंग समाजातील या तरुणी आहेत आणि यांच्यावर जातीवाचक शिवीगाळसुद्धा करण्यात आलेली आहे असं सुद्धा त्यांनी इथे या अर्जामध्ये नमूद केलेलं आहे. पोलीस प्रशासनानं याच्यामध्ये दोन्ही बाजू व्यवस्थित पडताळणी करून नेमकी घटना काय घडलेली आहे आणि याच्यामध्ये नेमकं दोषी कोण आहे याचा तपास येणाऱ्या काळात लवकरात लवकर लावावा आणि या पीडित महिलेला न्याय मिळवून देण्याचं काम या ठिकाणी पोलिसांनी करावं अशीच यांची अपेक्षा या ठिकाणी आपल्याला दिसून येते. मी आता चाकूरच्या DYSP कार्यालयाच्या आणि पोलीस स्टेशनच्या एकत्रित या ठिकाणी हे ऑफिस आहे त्याच्या बाहेर इथे थांबलेलो आहे आणि त्यांना ते अर्जसुद्धा देऊन आलेले आहेत. बघूया येणाऱ्या काळामध्ये हे चाकूरचं पोलीस प्रशासन कशा पद्धतीनं त्यांना मदत करतं आणि या प्रकरणामध्ये पुढे काय काय तपास करतं. व्हिडिओ जर्नलिस्ट पृथ्वीराज यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी चाकूर.